चला, जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आपल्या कैलास सर मॅथ्स अकॅडमी यूट्यूब चॅनलमध्ये। चला विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 6वीच्या सर्व विद्यार्थ्यांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा, विदाउट स्किपिंग हा पूर्णपणे व्हिडिओ बघा मित्रांनो, ठीक आहे ना। कारण आपण घेऊन आलोय इयत्ता 6वीचा इंग्लिशचा जो पायाभूत चाचणीचा सेकंड सेमिस्टरचा पेपर होणार आहे 2025-26 हे आपल्या चालू वर्षाचा पूर्णपणे डिटेलमध्ये आपण बघणार आहे, ठीक आहे ना। पेपरचा फॉर्मॅट कसा असू शकतो, किती मार्काला तुमचा पेपर येऊ शकतो, त्यानंतर आलेला पेपर कसा सोडवायचा, पॅसेज कसे येणार, पॅसेजचे उतारे कसे शोधायचे, पूर्ण डिटेलमध्ये बघणार आहे आपण, ठीक आहे ना। त्यापूर्वी सर्व विद्यार्थ्यांनी पटापट कंपल्सरी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। आपला नेक्स्ट विजन जो यूट्यूब चॅनल त्यालाही सबस्क्राईब करून घ्या, कारण त्यामध्ये बघा मित्रांनो पूर्णपणे मी व्हिडिओ टाकणार आहे, ठीक आहे ना। इकडचा व्हिडिओ तिकडेही जाऊ शकतो, त्यामुळे दोन्ही चॅनल सबस्क्राईब करा आणि सपोर्टिंग करा मित्रांनो, ओके। चला कमेंटमध्ये जा, कमेंटमध्ये पटकन हाईपचं बटन, ते हाईपचं बटन दाबा आणि व्हिडिओ आता लगेच स्टार्ट करतो बघा। तर फायनली आपण बघणार आहे इयत्ता 6वीचा इंग्लिशचा पेपर सेकंड सेमिस्टरचा चालू वर्षाचा पेपर आहे, ओके। पहिला बघा दिला, रीड द फॉलोइंग पॅसेज अँड आन्सर द क्वेश्चन्स। बघा काय दिला, उतारा वाचन करून घेऊया बघा। आता काय दिले, गौतमा द बुद्ध was born over the 2500 years ago as a prince Siddharth. He was the son of the king Raja Suddhodana. He was born on the sacred day of the Vaishak Purnima at the Lumbini, ठीक आहे ना। बघा, the situated near the city of the कपिला वस्तू, बघा 7 days आफ्टर हिज बर्थ हिज मदर मायादेवी पास अवे। बघा अशा प्रकारे उतारा दिलेला आहे। सर्व विद्यार्थ्यांनी उतारा नीट वाचन करून घ्यायचं आहे, लक्षात घ्या। पूर्ण उतारा तुम्हाला दिसतोय, व्हिडिओ थांबवा, पॉज करा, स्क्रीनशॉट काढा, काही अडचण नाही बघा मित्रांनो। आणि खाली दिलेला हा जो उतारा आहे पूर्णपणे रीड करून घ्या। मी ऑलरेडी उतारा रीड करून घेतलेला आहे आणि रीड केल्यानंतर जे काय आन्सर असणार आहे ते तुमच्यासमोर मी पूर्णपणे प्रेझेंट केले, ओके। चला आता सुरुवात करूया बघा। पहिला क्वेश्चन दिला बघा तुम्हाला मित्रांनो, काय विचारलं बघा, हु वॉज द प्रिन्स सिद्धार्थ फादर। बघा काय दिलं तुम्हाला, हु वॉज द प्रिन्स सिद्धार्थ फादर। आता इतक्यात आपण वाचलं इथं, बरोबर आहे। काय वाचलं आपल्याला बघा, का ही वॉज द सन ऑफ द किंग राजा, काय किंग राजा शुद्धोदाना, बरोबर आहे, काय शुद्धोदाना, ठीक आहे ना। हे त्याचं योग्य उत्तर आहे, ठीक आहे। पुढे बघा मित्रांनो, वेअर वॉज द प्रिन्स सिद्धार्थ बॉर्न, काय वेअर वॉज द प्रिन्स सिद्धार्थ बॉर्न। बघा तर इतक्यात आपण ते वाचून घेतले बघा मित्रांनो, कुठं तर बघा, द ही वॉज बॉर्न ऑन द सॅकर डे ऑफ द वैशाख पौर्णिमा ॲट द बघा लुंबिनी, काय तर लुंबिनी, बरोबर आहे, हे त्याचं उत्तर असणार आहे, ठीक आहे ना, ओके। पुढे बघा मित्रांनो, व्हॉट सॅकर डे वॉज द प्रिन्स सिद्धार्थ बॉर्न। इतक्यात वाचलं आपण, काय वैशाख पौर्णिमा, ओके। पुढे बघा, व्हॉट हॅपन 7 days आफ्टर हिज बर्थ, काय त्याच्या जन्माच्या 7 दिवसानंतर काय झालं बघा मित्रांनो। बघा काय, 7 days आफ्टर हिज बर्थ, ठीक आहे ना, हिज मदर मायादेवी पास अवे, काय का त्याच्या जन्माच्या 7 दिवसानंतर त्याची आई मायादेवी काय का या जगाला किंवा त्याला सोडून गेली, बरोबर आहे, हे त्याचं योग्य आन्सर आहे। पुढे बघा, वेन वॉज द गौतमा द बुद्धा बॉर्न। बघा काय कधी, ठीक आहे ना, गौतम बुद्ध यांचा जन्म कधी झाला होता, तर ओव्हर द बघा 2500 year ॲगो, काय 2500 year ॲगो, हे त्याचं योग्य उत्तर। फक्त लक्षात घ्या, तुम्ही जो काय तुमचा उतारा दिला असणार आहे तुम्ही पूर्णपणे रीड करायचा, कुठलाही उतारा येऊ द्या, काही अडचण नाही, पण अशा प्रकारेच तुम्हाला उत्तर त्याचे शोधायचे। पुढे बघा, रीड द फॉलोइंग पोएम अँड आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन। बघा काय दिले बघा, इफ आय कॅन स्टॉप वन हार्ट फ्रॉम द ब्रेकिंग आय शॅल नॉट लिव्ह इन वेन, इफ आय कॅन एस ऑन लाईफ द अचीव ऑर कोल वन पेन। बघा ठीक आहे ना। पुढे बघा, ऑर हेल्प वन फेंटिंग रॉबिन अनटो हिज नेस्ट अगेन आय शॅल नॉट लिव्ह इन अ वेन। बघा काय तर एमिली डिकिन्सन, ठीक आहे ना, हे ज्यांनी कविता लिहिलेली आहे। आता बघा क्वेश्चन काय बघायच्यातला, पहिला बघा, व्हॉट डज द पोएट वॉन्ट टू डू, तर काय टू हेल्प फेंटिंग रॉबिन, काय तर बघा टू हेल्प वन फेंटिंग रॉबिन, काय का तो रॉबिन त्याला काय हेल्प करूशी वाटते। नेम द बर्ड्स मेन्शन इन द पोएम, त्यांचं असतं रॉबिन, ठीक आहे ना। पण बघा, हु इज द ऑथर ऑफ दिस पोएम, ऑथर ऑफ दिस पोएम म्हटलं तर शेवटी तुम्हाला कवी भेटणार आहे, काय तर एमिली डिकिन्सन, ठीक आहे ना, हे त्याचं योग्य आन्सर। पुढे बघा, राईट द मिनिंगफुल, बघा काय दिलं तुम्हाला, राईट द मिनिंगफुल ऑफ। आता वेन म्हणजे काय तर विदाउट सक्सेस, वेन म्हणजे काय विदाउट सक्सेस, आणि अचिंग म्हणजे काय तर अकंटिन्युअस, काय तर अकंटिन्युअस, एखादी गोष्ट कंटिन्युअसली होत असते। राईट द रायमिंग वर्ड्स, बघा अगेन वेन वगैरे तुम्ही करू शकता त्याच्यामधला, ठीक आहे ना। रायमिंग वर्ड काय अगेन वेन, ठीक आहे ना। अजून कुठं दिसतोय तर बघून घ्या, ठीक आहे ना। वेन नंतर पेन येणार आहे,
ठीक आहे ना. वेन नंतर पेन येणार आहे, ब्रेकिंग नंतर ऑचिंग वगैरे येणार आहे, तर तुम्ही हे रायमिंग वर्डच्या पेअर तिथं नोट करू शकतात, काय प्रॉब्लेम नाही. ठीक आहे ना. पुढे बघा, ॲड द प्रॉपर प्रिफिक्स अन ऑर डिस टू द फॉलोइंग वर्ड. काय किंवा तुम्हाला अन किंवा डिस वापरून तुम्हाला एक मिनिंगफुल वर्ड तयार करायचा. आता बघा तुम्हाला दिलं आहे सेफ दिला आहे, तर हा होईल अनसेफ. डिससेफ होईल का? नाही, अनसेफ होईल. ॲडव्हान्टेज बघा काय दिलं, ॲडव्हान्टेज. अनॲडव्हान्टेज होईल का? नाही, तर तो काय होईल, डिसॲडव्हान्टेज. काय होईल, तर तुमचा डिसॲडव्हान्टेज होऊन जाईल. ओके. नेक्स्ट बघा मित्रांनो, हॅपी दिला आहे, तर आपल्याला माहिती आहे हॅपीचा अनहॅपी होईल, आणि इंटेलिजंट तर काय होतं, अनइंटेलिजंट होऊन जाणार आहे. ओके. चलो पुढे बघा, राईट द यंग वन्स ऑफ द फॉलोइंग एलिमेंट्स. काय का म्हणजे आपण ते यंग वन्स म्हणजे काय का ज्याच्यातून एक नवीन बाळ जन्माला येतं, तर त्यांना आपण काय म्हणतो बघा, टायगरला कब म्हणतात, डॉंकीचा जो बाळ असतो त्याला म्हणतात फोल ऑर कोल्ट, आणि शिपचा काय लॅम्प, आणि काऊचा आपण म्हणतो त्याला काय बछडा, किंवा त्याला आपण कॅल्प म्हणतो, बरोबर ना. मराठी सॉरी इंग्लिशमध्ये आपण त्याला कॅल्प म्हणतो, बरोबर आहे. नंतर बघा, आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन. टेक्स्टबुक काढा, टेक्स्टबुकमध्ये सगळे तुम्हाला क्वेश्चन दिलेले, याचे सगळे तुम्हाला आन्सर दिलेले आहेत, बरोबर आहे. पहिला बघा, हाऊ अर्ली डिड द प्रिपरेशन फॉर द सायन्स फॉर द बिगन. काय तर मंथ इन ॲडव्हान्स. व्हॉट डिड द मार्च हेअर वांट allies to do. Then the who is the main character in the phantom tool booth story. बघा तर काय यंग बॉय असणार, त्याचं नेम काय, यंग बॉय मिलो. ठीक आहे ना. व्हॉट डिड द वाइंड टेल द लिव्स. काय तर कम ओव्हर द मेडस विथ द मी अँड प्ले. ठीक आहे ना, त्याचा आन्सर असणार आहे. फक्त लक्षात घ्या, व्यवस्थितपणे रीड करून घ्यायचं आहे, काही प्रॉब्लेम नसणार. ठीक आहे ना. सगळे तुम्हाला जे काय असणारे क्वेश्चन आन्सर वगैरे सगळे तुम्हाला ऑलरेडी तिथं भेटतील, पण टेक्स्टबुकचा देखील थोडासा तुम्ही अभ्यास करा. हे दिलेले क्वेश्चन आहे, टिक मार्क करून घ्या, टेक्स्टबुकमध्ये शोधा, तुम्हाला पोएमध्ये सगळ्यांचे आन्सर तुम्हाला भेटणार आहे. ठीक आहे ना. पुढे बघा, राईट द फॉलोइंग स्टेटमेंट, ट्रू ऑर फॉल्स. बघा काय दिलं, पहिला बॅसिनो वॉज व्हेरी रिच. फॉल्स. रिच होता का? नाही, पोअर होता, बरोबर आहे. द मिलो वॉज यंग बॉय हू लिव्ह इन द सॅन फ्रँकिस्को इन द स्टेट. लक्षात घ्या, तर मिलो हा यंग बॉय होता, पण कुठं राहत होता तो, सॅन फ्रँकिस्को इथं राहत होता का? नाही, तो कुठं राहतो बघा मित्रांनो, लक्षात, लिव्ह इन द सिटी. कुठं होता? लिव्ह इन द सिटी. पुढे बघा, शायलॉक डिमांडेड अ पाऊंड ऑफ द अँटोनीज फिश. याचा आन्सर असणार आहे ट्रू, बरोबर आहे, अँटोनीज फ्लेश. ठीक आहे. पुढे बघा, राईट होम सेव्ह टू द स्टेटमेंट अँड टू द होम. बघा लक्षात घ्या, ही दिलेली क्वेश्चन पेपर पूर्ण टेक्स्टबुकच्या बेसवरती तुमची डिपेंड आहे, त्याच्यामुळे टेक्स्टबुकचाही चांगला अभ्यास करा. तुम्हाला 100% इकडून तिकडून प्रश्न हे टेक्स्टबुकमधले देखील विचारले जातात. पहिला बघा, हॅव सम वाईन द मार्च हेअर टू अलाइज. यू आर हेअर वॉन्ट्स कटिंग द हेड्स टू द अलाइज. नो आय गिव्ह इट अप अलाइज टू द हॅटर. ठीक आहे ना, काय अलाइज टू द हॅटर. पुढे बघा, अंडर द प्रिपोजिशन इन द फॉलोइंग. बघा पहिला दिला आहे बघा, अ फेअर वॉज द इनॅग्युरेटेड बाय द ओल्डेस्ट साइन टीचर. तर तुम्हाला काय करायचे, बायला अंडरलाईन करायचे. दे वेअर द ओन इक्विफे विथ द गार्बेज कॅन. तर विथला तुम्हाला अंडरलाईन करायचे. द एंटायर स्कूल पार्टिसिपेट इन इट. तर मला इनला अंडरलाईन करायचे. आणि नंतर बघा मित्रांनो, लेट अस ऑल्सो टेक अ राऊंड ऑफ द फेअर टू सी सम ऑफ द हायलाइट्स. तर याच्यात तुम्हाला ऑफ आणि टूला काय करायचे, अंडरलाईन करायचे. पुढे बघा, द स्कूल हॅड टू रन इट फॉर द 3 days. तर तुम्हाला टू आणि फॉरला काय करायचे, फक्त अंडरलाईन करायचे, कारण हे तुम्हाला प्रिपोजिशन तुम्हाला ओळखायचे. पुढे बघा, रिअरेंज द लेटर गिवन बिलो. आता तुम्हाला काय करायचे, दिलेले तुम्हाला वर्ड आहेत सगळे, तर याच्यातून तुम्हाला काय करायचं, त्याला रिअरेंज करायचे. म्हणजे तुम्हाला याच्यातला एखादा जे काय तुमचा अल्फाबेट दिले तुम्हाला त्याला स्पेसिफिक तुम्हाला अरेंज करायचे, आणि यातून एक तुम्हाला स्पेसिफिक एक मिनिंगफुल वर्ड तयार करायचे. पहिला बघा दिला आहे सेलिया, तर हे काय असणार, तर इझिली. काय तर हे इझिली. ठीक आहे ना. दुसरं बघा, वेट्स दिले तुम्हाला, तर हा असणार वेस्ट असणार आहे. दुसरा बघा, UETRM, तर याच्यापासून म्युटर किंवा म्युरेक्स होईल. नंतर काय बघा, PCELAR, तर हा होईल पार्सल. PLMAINCO, तर हा होईल कॉम्प्लेन. आणि लक्षात घ्या, OSTNEH, तर हा होणार हॉनेस्ट. काय होणार, हा हॉनेस्ट. याच्यापासून काय, या सगळ्यांपासून एक मिनिंगफुल वर्ड इथं तयार करून घेतलेला आहे. नीट लक्षात घ्या, अशा प्रकारचा बऱ्याचदा क्वेश्चन परीक्षेत विचारला जातो. ओके ना, पूर्णपणे गायडन्स तुम्हाला आपल्याकडून भेटणार आहे. ठीक आहे. पुढे बघा मित्रांनो, राईट अँड एसे ऑन द क्रिसमस पार्टी ऑर द व्हिजिट टू द सायन्स फेअर. काय तर तुम्हाला एसे लिहायचं आहे क्रिसमस पार्टी वर किंवा व्हिजिट तुम्ही मारले एखाद्या सायन्स फेअरला. सायन्स फेअर म्हणजे सायन्स फेअर, एखादा सायन्स एक्झिबिशन असेल
असेल किंवा एखादा कार्यक्रम झाला असेल तर तुम्ही व्हिजिट मारली तर कशा प्रकारे झाला त्याबद्दल तुम्हाला माहिती राहायचं. लोकेशन काय असणार आहे, कुठं असणार आहे, काय काय बघितलं, प्रोजेक्ट बघितले का, कोणी गायडन्स केलं का, काय असेल ते. पुढे बघा, राईट टू युअर क्लास टीचर रिक्वेस्टिंग लिव्ह ऑफ ॲबसेन्स फॉर युअर सेल्फ. काय, राईट टू लेटर युअर क्लास टीचर रिक्वेस्टिंग लिव्ह ऑफ द ॲबसेन्स फॉर युअर स्कूल युअर सेल्फ. ठीक आहे ना. तर लक्षात घ्या, लेटर रायटिंगवरती मी क्वेश्चन पूर्ण बनवला आहे. इंग्लिशचा जो तुम्हाला पायाभूत असलेला जो ग्रामरचा भाग येणार आहे, मी ग्रामरचा भागावरती स्पेशल व्हिडिओ टाकलेले ते आपल्या यूट्यूब चॅनलवरती अवेलेबल आहे. ते देखील व्हिडिओ तुम्ही बघून घ्या. 100% तुम्हाला याच्यातून खूप सारा फायदा होणार आहे. ओके. तर लक्षात घ्या, ज्या दिवशी तुमचा पेपर असेल पेपरच्या लक्षात घ्या 1 किंवा 2 दिवसा अगोदर तुम्हाला 100% मी IMP क्वेश्चनवरती पुन्हा एकदा तुम्हाला व्हिडिओ बनवणार. तोही व्हिडिओ बघा आणि लक्षात घ्या, जितके व्हिडिओ अपलोड करते प्रत्येक व्हिडिओ अपलोड करते त्याचा अभ्यास करा, नोट्स काढा, त्यामधून जे सांगितले ते नोट करा, नोटबुक काढा, लिहून घ्या आणि चांगला अभ्यास करा. 100% तुम्हाला प्रत्येक पेपरचं मी 2-2, 3-3 व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करतोय. यामधून तुम्हाला जर याची प्रॅक्टिस केली तर 100% तुम्हाला पेपर हा चांगलाच जाणार आहे. ओके ना, ही माझी गॅरंटी. त्याच्यामुळे लक्षात घ्या, पूर्ण व्हिडिओ बघा, जे सांगितले ते नीट करून घ्या, काही अडचण नाही. याही क्वेश्चन पेपरचा चांगला अभ्यास करून घ्या. आणि लक्षात घ्या, आपला कैलास सर मॅथ्स अकॅडमी हा यूट्यूब चॅनल आणि नेक्स्ट विजन हा दोन्हीही यूट्यूब चॅनल सगळ्यांनी सबस्क्राईब करून घ्यायचे. कारण मित्रांनो, तुम्हाला नवीन व्हिडिओ हे आपल्या दोन्हीही यूट्यूब चॅनलवरती बघायला मिळणार आहे. ओके. तर भेटूया आता मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बघा, फायनली आपण 6 स्टँडर्डचा इंग्लिशचा 2nd सेमिस्टरचा 2026चा आपण पेपर बघितला आहे. 40 मार्काचा पेपर कसा असणार याच्यावरती पूर्ण फॉर्मॅट आपण चालू वर्षाचा 26चा पेपर बघितला. ओके. चला भेटूया आता मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना जय महाराष्ट्र.